कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ग मूड ऑफ फेरी आहेस का तू? नको करून घेऊ एवढ्याशा गोष्टींनी मूड ऑफ. मिडल क्लास पीपल यांच्याकडनं काही अपेक्षा करण्यात अर्थच नसतो. सोडून दे आणि जे होईल ते बघून घेऊ आपण. डोंट वरी. ओके. बाय द वे त्यांच्याकडचं मेहंदीचं फंक्शन तुझ्यासाठी सॅड होणार आहे. त्या मेहंदी फंक्शनचं सोड. ती मुलगी तिची फॅमिली सगळं सॅड आणि लो क्लास आहे. ती मुलगी जर या घरात आली ना तर 1 महिना सुद्धा टिकू देणार नाही मी तिला इथे. सगळं मुश्किल करीन तिचं. म्हणजे तू एक्सेप्ट केलंयस की ती या घरात येणार आहे? अजिबात नाही. मी फक्त तुला एक वर्स्ट पॉसिबिलिटी सांगितली. लग्नाचा मुहूर्त उजाडेपर्यंत ना जमतील तेवढे प्रयत्न करीन मी हे लग्न मोडण्यासाठी. दॅट्स द स्पिरिट. आता तू बघ मी काय करते. हाय जानू. अगं किती वाट बघतेय मगासपासून. चला आता लवकर, कितीतरी कामं बाकी आहेत. आजी तुझ्या सगळ्या साड्या इस्त्री करून ठेवल्या. वेंकी दादा बॅगेत भरणार आहे आणि हॉलवर तुला वेगळी रूम दिली आहे. तेव्हा मुहूर्ताच्या आधी तो तुला तिकडे घेऊन ये. हा साडी बॅग आजी. लक्ष्मी, लक्ष्मी, अगं लक्ष्मी. काय हो? अगं माझा टॉवेल कुठे? बॅग भरायची ना, कधीपासून मिळत नाही. दोरीवर आहे, आणून देते. लवकर आण जरा. वीणा आवरलं का ग तुझं? वरद आवर लवकर. ए वीणा चल ना, उशीर झालाय. हॅलो जरा थांबा, किती घाई लावली थांबा जरा. अरे एक मिनिट, हे एवढं सामान कशाला लागतंय? हा ते कमी कर. उद्या संध्याकाळी आपण लग्नानंतर परत येणार आहोत घरी. तुम्हाला कळत नाही, काही गोष्टी लागतात बायकांना. काही गोष्टी लागतात बायकांना. एक मिनिट वीणा, काय सांगितलं मी तुला? पहिलं सामान कमी कर. हनी 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 ऐक ना. हा बोल. मला सांग, ही एकच ट्रॉली बॅग आहे की अजून आहे? अरे हॅरी अजून पण आहेत बॅग मध्ये. हो का? मग तू ना इकडे आणून ठेवतेस का? तोपर्यंत मी बाहेर नेऊन ठेवतो. बरं तू हो पुढे. येस येस, थँक्यू. बघा शिका जरा, तुमच्या लहान भावाकडनं काहीतरी शिका. बघा कसं बायकोचं ऐकतो ते. ए वीणा, अगं त्यांचं लव्ह मॅरेज आहे म्हणून त्यांचं तसं आहे. आपलं अरेंज मॅरेज आहे ना म्हणून आपलं असं आहे. तू सामान कमी कर पहिलं. वीणा अगं मी काहीतरी सांगतोय तुला. हो का? आपलं लव्ह मॅरेज आहे का? नाही ना, त्यांचं लव्ह मॅरेज आहे म्हणून त्यांचं तसं आहे. आपलं अरेंज मॅरेज आहे ना म्हणून आपलं असं आहे. सोडावं तुम्ही. अरे काय मूर्खपण आहे वीणा. वीणा लक्ष्मी, सर्वात घ्या. मला बसव. मला तू एक काम कर. ते बाहेर विश्व आणि त्याचे मित्र कधीपासून डेकोरेशन करतात, दमले असतील विचार त्यांना. बरं ठीक आहे. जा सावकाश जाग. लक्ष्मी घे. बरं विश्वा, आता तर तू तिच्या घरी आलायस, सो आता तुमची सारखी सारखी भेट होतच राहील ना. हा हे विश्वा, तू तिला प्रपोज करून टाक. अरे गप्प बसा, भाऊ इथेच आहे तिचा. अरे त्याला ना ऐकता येत ना बोलता येत. मी सांगतो. हा, सांगतो. नाही. अरे देवा, मी तर 3च ग्लास आणले. आम्ही शेअर करतो ना. हा हे घ्या. शेअरिंग इज केअरिंग. विश्वा, आणि हे 2 ग्लास खास तुझ्यासाठी. विचार का? का? कारण उद्या भावनाताईच्या लग्नानंतर तू मला त्या मुलीचं नाव सांगणार आहेस ना, मग त्यासाठी एनर्जी असायला हवी की नको म्हणून. तू एवढी बिझी आहेस जानू, आता कुठे? आणि तसे आपलं ठरलंय ना, लग्नानंतर सांगेन. ठीक आहे, तू तिचं नाव मला उद्या लग्नानंतरच सांग.
पण आता तिचा फोटो दाखव ना. नाहीये माझ्याकडे. मला आत्ताच्या आता तिचा फोटो बघायचाय. जानू हो जरा इकडे जा जा, दादा बोलवतोय जा. मी आत्ता जाते पण थोड्याच वेळात परत येईल. काय झालं दादा? हे विश्वा, जर तुला बोलता येत नसेल ना तर सांगा मला, आम्ही बोलतो. गप्प बसता का जरा, इथेच बोलायचं सगळ्यांच्या समोर. जानू, एवढ्या रात्री त्या मुलांसोबत काय बोलत बसलीस तू? अरे मित्र आहेत माझे, ते मदत करायला आले. हा मग काय झालं? एवढ्या रात्री त्यांच्यासोबत काय गप्पा मारतीयस? हे बघ, त्यांना आत्ताच्या आत्ता घरी जायला सांग. अरे पण तू अजिबात ना. जानू तुमचं चालू ऐकलंस ना? अगं मी त्यांना, काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? अगं ते लोक इतक्या रात्री बोलतायत, मी फक्त एवढंच म्हणतोय की त्यांना आत्ताच्या आत्ता घरी पाठव बस. हो का? मग जेव्हा तू माझ्याशी फ्लर्ट करायचंस ना तेव्हा तू पण असाच वागायचंस. आणि आपलं वेगळं होतं ना ग. हॅलो, काय वेगळं होतं? आपण पळून जाऊन लग्न केलं ते चाललं, आणि आता बिचारी जानू मित्रांशी बोलतीये तर तू का कंट्रोल करतोयस रे? अगं पण बघ ना की ट्रॉली बॅग ठेवल्यास? हे काय ठेवतोच आहे. बरं, आतमध्ये दुसऱ्या बॅग काढून ठेवल्या, त्या सुद्धा ठेव. ठीक आहे, या ठेवतो, नंतर त्या पण ठेवतो. बरं. तेव्हा प्लीज जान्हवी आणि तिच्या घरच्यांनी माझ्या आणि माझ्या प्रेमाला ऍक्सेप्ट करू दे प्लीज. तेव्हा नाही तर मी नाही लग्न करू शकणार. प्लीज 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 प्लीज. विश्वा, त्यासाठी तुझं तिच्यावर प्रेम आहे हे तिला सांगावं लागेल. ही मुकाट्यानं काम नाही का करू शकत? कशासाठी आलं? काम करा, काम करा. मॅड, आत्ता सोडतीये मी तुला, पण उद्या भावनाताईच्या लग्नानंतर जर मला तू त्या मुलीचं नाव सांगितलं नाहीस तर मग तू गेलास. बरं आता आवरा पटापट, उद्या सकाळी लवकर निघायचंय. मला पहिल्यांदा पाहिल्यासारखं काय बघताय? लक्ष्मी आज खूप छान दिसतेस. काय चाललंय तुमचं? नाही म्हणजे आपल्या मुलीचं लग्न आहे, आपलं नाही. मग काय झालं? खरं सांगू, आज तुझ्याकडे बघताना अगदी तसंच वाटतंय जसं तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा वाटलं होतं. सारखं तुझ्याकडे बघत राहा. चला पूजेला सुरुवात करूया. हो चला पूजा सुरू करूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.